आजच्या या सखोल चर्चेत सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा ऐतिहासिक दस्तावेजावर चर्चा करणार आहोत जो आपल्याला थेट एका वेगळ्याच कालखंडात घेऊन जातो. हो, अगदी वेगळ्याच जगात. नक्कीच. आपल्याकडे बाजिंद या पुस्तकातील पान क्रमांक 54 वरील चंद्रगड नावाच्या एका प्रकरणाचा एक छोटासा पण अत्यंत महत्त्वपूर्ण अंश आहे. एकच पान आहे, पण त्यात खूप काही दडलंय. अगदी बरोबर. आता एकाच पानावर काय दडलेले असू शकते असा विचार साहजिकच मनात येऊ शकतो. पण आजचे आपले मुख्य उद्दिष्ट हेच समजून घेणे आहे की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जेव्हा सभोवताली केवळ अंधार आणि निराशा असते तेव्हा एखादे छोटेसे गाव स्वतःचे अस्तित्व, स्वाभिमान आणि स्वत्व कसे टिकवून ठेवते. खरंय. ठीक आहे, आपण हे सविस्तर समजून घेऊया, कारण हा केवळ एका गावाचा उल्लेख नाहीये, तर हा मानवी जिद्दीचा, एका विलक्षण मानसिकतेचा धडा आहे. यात सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे एकाच पानावरील हा मजकूर आपल्याला एका संपूर्ण राज्याची झालेली पडझड, त्यातून निर्माण झालेली राजकीय आणि सामाजिक पोकळी आणि त्या भयंकर अंधारात एका छोट्याशा गावातून उडालेली एक ठिणगी, या सगळ्याचे अत्यंत विहंगम दृश्य दाखवतो. हो, म्हणजे आपण जेव्हा इतिहासाचा विचार करतो तेव्हा आपली नजर सहसा मोठ्या लढाया, विशाल साम्राज्य किंवा राजधानीच्या शहरांवर खेळलेली असते. अगदी बरोबर. पण खरा आणि जिवंत इतिहास हा अनेकदा अशा छोट्या, दुर्लक्षित पण कणखर गावांमध्ये आणि त्यातल्या सामान्य वाटणाऱ्या माणसांमध्ये घडत असतो. हे पान आपल्याला भूगोल, राजकारण आणि मानवी प्रवृत्ती या तिन्हींचा एक असा संगम दाखवते जो कोणत्याही मोठ्या ऐतिहासिक ग्रंथात सापडणे कठीण असते. म्हणूनच या मजकुराची सुरुवात ज्या प्रकारे होते ती थेट लक्ष वेधून घेते. सुरुवातीलाच लेखकाने चंद्रगड या गावाचे जे भौगोलिक वर्णन केले आहे ते वाचताना आपण थेट त्या काळात आणि त्या जागेवर पोहोचतो. हो, ते वर्णन खूपच जिवंत आहे. वर्णन असे आहे की हे केवळ 1000-2000 लोकवस्तीचे छोटसे गाव आहे. पण हे वसले आहे कुठे? महाबळेश्वरच्या महादेवाच्या घनदाट अरण्यातील अगदी शेवटचे टोक. शेवटचे टोक, आणि तेही सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत. हो, आणि अतिशय बिकट मार्गावर वसलेले हे गाव आहे. आजच्या काळात जेव्हा आपल्याकडे रस्ते आणि वाहने आहेत तरीही सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जाणे आव्हानात्मक असते. मग त्या काळात जेव्हा फक्त पाऊलवाटा होत्या तेव्हा हा मार्ग किती दुर्गम आणि भयंकर असेल. नक्कीच. तिथे पोहोचणं म्हणजे एक मोठं दिव्यच होतं. आणि इथेच मूळ स्रोतामध्ये एक अतिशय प्रभावी वाक्य आहे: अशा घनदाट अरण्यात राहण्याचे धाडस केवळ वाघातच असते. क्या बात है. हे रूपक केवळ साहित्यिक सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेले नाही, तर त्यामागे एक मोठं सामाजिक आणि मानसिक सत्य दडलेले आहे. जेव्हा एखादी वस्ती अशा अतिशय दुर्गम, बिकट आणि घनदाट जंगलात असते तेव्हा निसर्गच तिथल्या माणसांची रोज परीक्षा घेत असतो. भूगोलाचा मानवी स्वभावावर पडणारा प्रभाव इथे स्पष्ट दिसतो. म्हणजे केवळ शारीरिक ताकद असून चालत नाही तिथे. अगदी बरोबर. अशा ठिकाणी जगण्यासाठी तुमच्याकडे केवळ शारीरिक ताकद असून चालत नाही. तिथे एक प्रकारची मानसिक कणखरता, एक नैसर्गिक अघोरी धाडस असावे लागते. खरंय. म्हणूनच लेखकाने त्यांना वाघाची उपमा दिली आहे. बिकट मार्ग आणि घनदाट अरण्य यामुळेच इथल्या लोकांमध्ये एक नैसर्गिक कणखरपणा आला होता. ते निसर्गाशी रोज 2 हात करत होते, त्यामुळे बाह्य जगातील संकटे त्यांना फार मोठी वाटत नसतील. पण इथे एक प्रश्न निर्माण होतो. अशा दुर्गम भागात राहणारी ही 1000-2000 लोकवस्ती पूर्णपणे विखुरलेली असू शकली असती. त्यांच्यात एकी कशी टिकून राहिली असेल? हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण मजकुरात पुढे स्पष्ट लिहिले आहे की चंद्रगडची माणसे पण काही वाघापेक्षा कमी नव्हती. म्हणजे हे केवळ सामान्य गावकरी नव्हते. आणि कोणत्याही समूहाला, मग तो वाघांचा का असेना, एका नेतृत्वाची गरज असतेच. हो, कुणीतरी मार्ग दाखवणारा हवाच. मग कारभारी होते. चंद्रभान सरदेसाई हे नाव इथे एका वस्तीला एकत्र बांधून ठेवणारी शक्ती म्हणून समोर येते. नेतृत्व म्हणजे केवळ अधिकार गाजवणे नव्हे, तर आपल्या लोकांच्या जगण्याला एक दिशा देणे. अगदी. चंद्रभान यांच्या नेतृत्वाखाली हे 1000-2000 लोक केवळ तग धरून नव्हते, तर ते एका समाजात एका एकसंध घटकात रूपांतरित झाले होते. एक संघटित ताकद बनले होते ते. हो, पण त्यांच्या या एकजुटीची खरी कसोटी निसर्गाशी लढण्यात नव्हती, तर ती कसोटी आता एका ऐतिहासिक संकटात लागणार होती. ज्या काळात हे घडत होते तो काळ महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात अंधारमय आणि वेदनादायी कालखंड मानला जातो. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो, कारण पुस्तकातील हा मजकूर अचानक एका मोठ्या ऐतिहासिक वळणावर जातो.
चंद्रगडच्या या दुर्गम भूगोलातून बाहेर पडून लेखकाची लेखणी संपूर्ण महाराष्ट्राच्या परिस्थितीवर प्रकाश टाकते. मजकुरात एक अत्यंत महत्वाचा आणि दुःखद संदर्भ दिलाय. तो ज्ञानेश्वर माऊलींच्या संदर्भातील. बरोबर. हो. 12व्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्रात ज्ञानेश्वर माऊली समाधिस्थ झाले आणि सर्व महाराष्ट्रावर जणू अवकाळा पसरली. ही ओळ वाचताना खरंच मन खिन्न होते. एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. नक्कीच. एका बाजूला सह्याद्रीच्या कुशीत हे वाघ आहेत, पण दुसरीकडे संपूर्ण राज्यावर एक प्रकारची आध्यात्मिक आणि मानसिक उदासीनता पसरली आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या जाण्याने समाजावर एवढा मोठा परिणाम का झाला असावा? याचं कारण असं आहे की ज्ञानेश्वर माऊली हे केवळ एक संत नव्हते, तर ते संपूर्ण समाजासाठी एक मोठा आध्यात्मिक आणि नैतिक आधार होते. त्यांनी समाजाला एकत्र बांधणारा एक विचार दिला होता. ते समाधिस्थ होणे ही महाराष्ट्रासाठी केवळ एक घटना नव्हती, तर ती एका मोठ्या आधाराची पडझड होती. एक प्रकारचा खांबच निखळला होता समाजाचा. अगदी बरोबर. आणि जेव्हा समाजाचा असा नैतिक आधार निखळतो तेव्हा समाज आतून कमकुवत व्हायला लागतो. लोकांची विचार करण्याची ताकद आणि संकटांना सामोरे जाण्याची मानसिक तयारी क्षीण होते. खरे. ही सामाजिक आणि आध्यात्मिक पडझड सुरू असतानाच याला समांतर अशी राजकीय पडझड देखील याच काळात सुरू झाली होती, जी अधिक भयंकर होती. त्या राजकीय पडझडीचे चित्र मजकुरात अत्यंत विदारक शब्दांत मांडले आहे. राजे रामदेवराव यादवांचा वैभव संपन्न महाराष्ट्र गनिमांच्या परकीय सत्ताधाऱ्यांच्या टोळधाडीची शिकार होऊ लागला. तो काळच असा होता की सगळीकडे अस्थिरता होती. हो. यादवांचा काळ हा एक सुवर्ण काळ मानला जायचा. एक अत्यंत वैभव संपन्न असे ते राज्य होते. पण त्या वैभवाला जणू ग्रहण लागले. पण इथे मला लेखकाने वापरलेला टोळधाड हा शब्द विचार करायला लावतो. टोळधाड. परकीय आक्रमणांना नुसते युद्ध न म्हणता टोळधाड का म्हटले असावे? टोळधाड हा शब्द इथे अतिशय अचूक आणि जाणीवपूर्वक वापरला आहे. शेतीच्या संदर्भात टोळधाड म्हणजे काय असते? ते पिकांचं अतोनात नुकसान करतात. हो. जेव्हा टोळांचा थवा एखाद्या हिरव्यागार समृद्ध शेतावर आक्रमण करतो तेव्हा ते केवळ थोडेफार नुकसान करत नाहीत, ते संपूर्ण पीक फस्त करतात, जमीन उघडी पाडतात आणि मागे केवळ उद्ध्वस्तता शिल्लक ठेवतात. बापरे. परकीय सत्ताधाऱ्यांची आक्रमणं ही नेमकी अशीच होती. हा केवळ सत्तेचा किंवा गादीचा संघर्ष नव्हता. ही एक पद्धतशीर लूट होती. म्हणजे केवळ राजवट बदलत नव्हती, तर सगळंच ओरबाडलं जात होतं. अगदी बरोबर. त्यांनी केवळ राज्यकर्त्यांना हरवले नाही, तर रामदेवराव यादवांच्या त्या वैभव संपन्न महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, संस्कृती आणि सामाजिक व्यवस्था अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकली. संपत्तीची ओरबाळ आणि रयतेची ससेहोलपट हा त्या आक्रमणांचा मुख्य हेतू होता. आणि अशा वेळी जेव्हा संपूर्ण व्यवस्था कोसळते तेव्हा समाजातील जे प्रबळ घटक असतात, ज्यांच्याकडे ताकद असते, त्यांची भूमिका काय होती? ती भूमिका खूप निराशाजनक होती. हो. मजकुराचे याचं जे उत्तर मिळते ते सुन्न करणारे आहे. लेखकाने लिहिले आहे, कर्तृत्ववान मनगटांची कित्येक राजघराणी परकीय सत्तेची मांडलिक बनू लागली. मांडलिक बनली. म्हणजे ज्यांच्या मनगटात ताकद होती, ज्यांनी या टोळधाडीचा प्रतिकार करायला हवा होता, त्यांनी लढण्याऐवजी शरणागती पत्करली, ते या परकीय आक्रमकांचे मांडलिक बनले. यावरून एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जेव्हा संकटे येतात, जेव्हा एखादे मोठे साम्राज्य कोसळते आणि अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा लोकांची निष्ठा कशी बदलते? हा प्रश्न खरोखरच विचार करायला लावणारा आहे. इथे आपण कोणत्याही एका घटकाला दोष न देता तत्कालीन परिस्थितीचे एक तटस्थ निरीक्षण केले पाहिजे. जेव्हा अशी मोठी संकटे येतात तेव्हा अनेकदा माणसाचा मूळ स्वभाव हा स्वतःला आणि स्वतःच्या संपत्तीला वाचवण्याकडे कलतो. स्वार्थ पुढे येतो. हो. स्वाभिमानापेक्षा जगणे आणि स्वतःची जहागिरी वाचवणे याला प्राधान्य दिले जाते. हे मानवी प्रवृत्तीचे एक कटू सत्य आहे. प्रस्थापित राजघराण्यांना आपले महाल, आपली सत्ता आणि आपले जीवन प्रिय होते. त्यामुळेच त्यांनी लढण्यापेक्षा तडजोड केली. त्यांनी युद्धापेक्षा तडजोड निवडली. पण या तडजोडीची किंमत अत्यंत भयानक होती. ती किंमत किती भयानक होती याचं वर्णन लेखकाने पुढे केले आहे. सत्ता, जहागिरी, स्वार्थ यासाठी स्वकीयांच्या माना तलवारीने उडवणे म्हणजे पोरखेळ होऊ लागला होता. हे ऐकून अंगावर काटा येतो. अत्यंत अंधारमय काळ होता. जेव्हा स्वार्थ हा सर्वोच्च बिंदू बनतो तेव्हा नाती, निष्ठा, धर्म, माती या सगळ्या गोष्टी दुय्यम ठरतात. सगळी मूल्ये संपून जातात. स्वकीयांच्या माना उडवणे हा पोरखेळ वाटाव्या लागणे. हे दर्शवते की माणसाच्या जीवाची आणि नात्यांची कोणतीच किंमत उरली नव्हती. समाजातील संवेदनशीलता
पूर्णपणे नष्ट झाली होती. रक्षणकर्तेच भक्षक बनले होते. ज्यांनी रय्यतेचं रक्षण करायचे तेच रय्यतेचे भक्षक बनले होते. आणि अशा या भीषण राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत लेखकाने पुढे जे म्हटले आहे ते तत्कालीन परिस्थितीचे अचूक वर्णन करते. स्वाभिमान, स्वत्व नावालाही शिल्लक नव्हते असे म्हटले तरी वावगे नव्हते. ही ओळ त्या काळातील संपूर्ण निराशेचे, एका मानसिक गुलामगिरीचे चित्र स्पष्ट करते. अगदी स्पष्ट करते. राहते. या मजकुरातही तो किरण दिसतो. चंद्रगडच्या रूपाने. हो, आणि तो किरण आहे चंद्रगडचे सरदेसाई घराणे. अशा या अत्यंत प्रतिकूल आणि भयावह परिस्थितीतही काही छोटी छोटी राजघराणी होती ज्यांच्यामध्ये अजूनही क्षात्र तेज टिकून होते. बोटावर मोजण्याइतपत का होईना, पण त्यांनी आपले अस्तित्व टिकून ठेवले होते. इथे क्षात्रतेज या शब्दाचा अर्थ समजून घेणं महत्वाचे आहे. क्षात्रतेज म्हणजे केवळ हातात तलवार घेऊन लढण्याची ताकद नाही, तर तो एक आंतरिक स्वभाव आहे. एक प्रकारचा बाणा म्हणूया आपण. हो, अन्याय सहन न करण्याची प्रवृत्ती, स्वतःच्या मातीबद्दलची निष्ठा आणि कोणत्याही परिस्थितीत न झुकण्याचा बाणा म्हणजे क्षात्रतेज. जेव्हा मोठ्या आणि प्रबळ राजघराण्यांनी गुडघे टेकले होते, तेव्हा या छोट्या घराण्यांनी हे तेज कसे जपले असेल हे अभ्यासण्यासारखे आहे. यासाठी खूप धैर्य लागतं. हे तेज टिकवण्यासाठी केवळ शक्ती नाही, तर प्रचंड मानसिक धैर्याची आवश्यकता असते. आणि चंद्रगडचे सरदेसाई घराणे या धैर्याचे मूर्तिमंत उदाहरण होते. या घराण्याचे हे वेगळेपण सांगताना लेखकाने एक अतिशय महत्वाची नोंद केली आहे. अजून परकीय किंवा स्वकीय मांडलिकांच्या नजरा त्यांच्यावर पडल्या नव्हत्या. मगाशी आपण ज्या भौगोलिक स्थितीची चर्चा केली, महादेवाच्या अरण्यातील ते शेवटचे टोक आणि अतिशय बिकट मार्ग, याचाच हा फायदा असावा. त्यांच्या या दुर्गम स्थानामुळेच ते आक्रमकांच्या किंवा स्वार्थी मांडलिकांच्या थेट नजरेपासून वाचले असावेत. भूगोल अनेकदा इतिहासाचा संरक्षक बनतो ते असे. भूगोल नक्कीच एक नैसर्गिक कवच होता, पण निसर्ग तुम्हाला फक्त लपवू शकतो, तो तुम्हाला स्वाभिमान देऊ शकत नाही. हे मात्र खरे. यापुढचं वाक्य त्याहूनही अधिक प्रेरणादायी आणि महत्वाचं आहे. लेखकाने स्पष्ट केले आहे की आणि पडल्याही असत्या तरी ही घराणी स्वाभिमानासाठी मरण पत्करणारी होती. हा विचार अत्यंत मोलाचा आहे. म्हणजे मृत्यू चालेल पण लाचारी नाही. बरोबर. म्हणजे जर उद्या शत्रू त्यांच्या दारात येऊन उभा राहिलाच असता तर त्यांनी काय केले असते? त्यांनी जहागिरीसाठी किंवा स्वार्थासाठी इतरांसारखे गुडघे टेकले नसते. त्यांनी तडजोड केली नसते. त्यांनी थेट प्रतिकार केला असता. मांडलिकत्व पत्करण्यापेक्षा स्वाभिमानासाठी मरण पत्करणे ही निवड करणे सोपी नसते. हे दर्शवते की त्यांचे स्वातंत्र्य हे केवळ भौगोलिक अडथळ्यांवर अवलंबून नव्हते, तर ते त्यांच्या रक्तात आणि विचारात भिनलेले होते. हाच तो खरा बाणा. आणि याच घराण्यातील एक प्रमुख व्यक्ती म्हणजे आपण मगाशी उल्लेख केलेले गावचे प्रमुख कारभारी चंद्रभान सरदेसाई. आता इथे मजकुरात एक अत्यंत नाट्यमय आणि तितकाच कृतिशील प्रसंग येतो. चंद्रभान यांच्या कृतीचा प्रसंग. हो, राजे चंद्रभान नुसतेच आपल्या सुरक्षित गावात त्या भौगोलिक कवचात बसून राहिले नाहीत. गणिमांचा अन्याय आणि अत्याचार, बाहेर चाललेले स्वकीयांची कत्तल, हे सर्व ते ऐकून होते. पण हे ऐकल्यावर त्यांनी जी कृती केली ती थक्क करणारी आहे. एका सामान्य व्यक्तीमध्ये आणि एका दूरदृष्टी असलेल्या खऱ्या नेत्यामध्ये काय फरक असतो हे इथे स्पष्ट होते. चंद्रभान सरदेसाईंनी जेव्हा बाहेरच्या जगातील तो अंधार, ती टोळधाड, स्वकीयांचा विश्वासघात आणि रयतेवरील अन्याय ऐकला, तेव्हा ते केवळ हळहळले नाहीत. त्यांनी फक्त चर्चा केली नाही. हो, केवळ परिस्थितीवर चर्चा करून किंवा दुःख व्यक्त करून ते गप्प बसले नाहीत. कोणतीही परिस्थिती आपोआप बदलत नाही, त्यासाठी कोणीतरी प्रत्यक्ष उभे राहावे लागते हे त्यांना समजले होते. सहानुभूती आणि कृती यातील जो मोठा टप्पा आहे तो त्यांनी ओलांडला. आणि त्यांनी घेतलेला निर्णय हा खरोखरच अंगात ऊर्जा निर्माण करणारा आहे. त्यांनी त्या 1000-2000 लोकवस्तीच्या गावातून काय केले तर त्यांनी गावातील 100-500 तरुण पोरांची फौज तयार केली. एक छोटी पण मजबूत फौज. एका बाजूला अवाढव्य परकीय सत्ता, त्यांची टोळधाड, मोठमोठी राजघराणी मांडलिक झालेली असताना एका छोट्याशा जंगलातील गावाचा कारभारी 100-500 तरुणांची फौज उभी करतोय. हा आकडा कदाचित एखाद्या साम्राज्यापुढे खूप लहान वाटेल, पण या कृतीमागचा उद्देश खूप मोठा होता. बरोबर. 100-500 लोकांची फौज एखाद्या मोठ्या आक्रमक सेनेला लगेच हरवू शकत नाही, हे व्यावहारिक सत्य चंद्रभान यांनाही माहीत असेलच. नक्कीच. पण इथे महत्वाचा आहे तो प्रतिकार करण्याचा विचार.
जेव्हा सर्वत्र शरणागती पत्करली जात असते तेव्हा अन्याय निमूटपणे सहन न करता स्वतःची एक फौज उभी करणे हे एका नव्या पर्वाची नांदी असते. एका नव्या विचाराची सुरुवात. ही केवळ एक शारीरिक फौज नव्हती, तर ती स्वाभिमानाची, स्वत्वाची आणि स्वातंत्र्याची एक जिवंत भिंत होती, जी राजे चंद्रभान यांनी सह्याद्रीच्या कुशीत उभी केली होती. ही फौज त्या 1000-2000 वाघांच्या मानसिकतेचे प्रत्यक्ष रूप होती. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? आपण एका छोट्याशा पानावरील या मजकुराचा जो सखोल अभ्यास केला, त्यातून काय चित्र समोर येते? एक अत्यंत प्रेरणादायी चित्र. एका बाजूला महाबळेश्वरच्या घनदाट जंगलात वसलेलं एक छोटंसं पण दुर्गम गाव आहे, दुसरीकडे ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीनंतर आणि रामदेवराव यादवांच्या राज्याच्या अस्तानंतर संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेला एक भयंकर अंधार आहे. जिथे मोठी आणि कर्तृत्ववान घराणी सत्तेसाठी आणि जहागिरीसाठी स्वकीयांच्या माना कापत होती आणि परकीयांचे मांडलिक बनत होती, तिथे स्वत्व आणि स्वाभिमान पूर्णपणे संपल्यासारखा वाटत होता. सगळीकडे फक्त लाचारी दिसत होती. पण अशा या भयावह अंधारातही चंद्रगडसारख्या एका छोट्या गावात चंद्रभान सरदेसाईंसारखा एक नेता आपल्या वाघांसमान असणाऱ्या 100-500 तरुणांची फौज उभी करतो, केवळ आपला स्वाभिमान आणि स्वतःचं अस्तित्व टेकवण्यासाठी. जर आपण याला अधिक व्यापक संदर्भाशी जोडले तर हा केवळ मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास राहत नाही, हा मानवी अस्तित्वाचा एक वैश्विक नियम बनतो. कसा काय? कोणत्याही काळात कोणत्याही समाजात जेव्हा संकटांचा महापूर येतो, जेव्हा प्रस्थापित व्यवस्था कोसळते आणि सगळीकडे गोंधळाचं वातावरण असते, तेव्हा समाजाने स्वतःचे मूळ स्वरूप विसरण्याची सर्वाधिक शक्यता असते. आजच्या काळातही तितकंच खरं आहे. आजच्या आधुनिक काळातही जेव्हा माहितीचा संकटांचा किंवा वेगळ्या प्रकारच्या विचारांचा महापूर येतो, तेव्हा स्वतःचे स्वत्व, स्वतःचे मूळ विचार आणि स्वाभिमान टिकून ठेवणे अत्यंत कठीण असते. बरोबर. अशा वेळी चंद्रगडची ही ऐतिहासिक नोंद एक मोठा धडा देते. परिस्थिती कितीही अंधकारमय असली आणि मोठे आधारस्तंभ कोसळले असले तरी जर स्वतःशी आणि स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिकता असेल तर एखादा छोटा समूह देखील स्वतःपुरता का होईना तो लढा उभा करू शकतो. आणि तो लढा भविष्यासाठी दिशादर्शक ठरतो. आणि इतिहासाची पाने हेच सांगतात की अशा छोट्या छोट्या लढ्यांतूनच भविष्यातील मोठ्या आणि व्यापक बदलांची पायाभरणी होत असते. गडच्या वर्णनाने मानवी मूल्यांचा आणि जिद्दीचा किती मोठा पैलू आपल्यासमोर उलगडून दाखवला आहे. खरोखरच हे खूप प्रेरणादायी आहे. हे सगळं ऐकल्यानंतर आणि यावर इतकी सविस्तर चर्चा केल्यानंतर आता एक अतिशय महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. हा कोणता प्रश्न? ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीनंतर आणि यादवांच्या अस्तानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर पसरलेल्या त्या भयावह अंधकारात चंद्रगडच्या त्या घनदाट जंगलात राजे चंद्रभान सरदेसाई यांनी तयार केलेली ही 100-500 तरुण पोरांची फौज पुढे नेमके काय करणार होती? हा एक मोठा ऐतिहासिक प्रश्न आहे. त्यांनी ही फौज केवळ आपल्या त्या छोट्याशा गावाचे आणि वस्तीचं संरक्षण करण्यासाठी बनवली होती की यातून महाराष्ट्राच्या इतिहासात एखादं नवीन पर्व, एखादं मोठं वादळ सुरू होणार होतं? सह्याद्रीच्या त्या अतिशय बिकट आणि दुर्गम वाटांवर या चंद्रगडच्या वाघाने पुढे नेमका कोणता इतिहास घडवला असेल, हा विचार करण्यासारखा नक्कीच एक मोठा आणि रंजक प्रश्न आहे, ज्याचं उत्तर शोधण्याची उत्सुकता श्रोत्यांच्याही मनात आता निर्माण झाली असेल. नक्कीच. आणि या प्रश्नाचं उत्तर शोधणे हा एक वेगळाच प्रवास असेल. याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया. या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासह.